नमस्कार सर्वांचं. आज आपण ग्रामपंचायत घुणसरी येथे नळपाणी योजना पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता उपक्रम हा उपक्रम राबवण्यासाठी एकत्र आलो आहोत. तर ग्रामपंचायत घुणसरी येथे ही आमची पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर आहे. त्याचा व्यास 6 मीटर आहे आणि आता पाण्याची आपण खोली मोजली आहे. त्यानुसार पाण्याची जी पातळी आहे ती 5 मीटर आलेली आहे आणि सूत्रानुसार आपण व्यासाचा वर्ग 36 मीटर आणि पाण्याची खोली 5 मीटर गुणिले 785 असं आपलं टोटल पाणी आलेलं आहे 1,41,300. तर आपण त्याला 1,000ने भागून त्याचं जे पावडरचं जे प्रमाण आले ते 700 ग्रॅम आलेलं आहे. तर 700 ग्रॅम आपण आता पावडर ते मिश्रण तयार करत आहोत. तर 700 ग्रॅम पावडर आता आपण टाकलेली आहे आणि त्याची ढवळून ही अशी निवळी तयार झालेली आहे. त्याचं आपण गाळ करून ते पाणी आपण शुद्धीकरणासाठी वापरणार आहोत. गाळून हे पाणी आपल्याला TCL टाकल्याच्या नंतर गाळून घ्यायचं. जर जो चुना असतो तो खाली बसतो त्यामध्ये पण बघू शकता. त्याच्यामध्ये हा चुना आपल्याला दिसत आहे आणि जे नुसतं TCL जे आहे ते लिक्विड आपण पाण्यामध्ये न ओतता ती बादली अशी बुचकळतो. जशी आपण कशी पाण्यामध्ये भरताना मी करतो त्यामुळे तसं आपण ती विहिरीमध्ये सोडून बुचकळणार आहे. पूर्ण काढा आणि पाणी सोडतात मध्ये. बकेट पूर्ण काढा. शुद्ध पाणी त्याच्यात आलेलं आहे. ती घाली आहे ना परत हाती शिल्लक शिल्लक आहे ती पण आपण त्याच्या ह्या कर काढू पाणी होतं त्यात. गुरसायला या पद्धतीने पाणी शुद्धीकरण ऑफिस पाणी शुद्धीकरण केल्याच्या नंतर 1 तासाने नंतर पाणी आपण ते पिऊ शकतो. जर आपण ते लगेच 10 किंवा 15 मिनिटांनी पाणी जर वापरायला घेतलं तर त्याला आपल्याला TCLचा वास येतो. हे प्रमाण TCLचं प्रमाण आपण याचा व्यास याची वर्गी खोली याच्यानुसार काढलेले आहे. त्याच्यानुसारच आपण प्रमाणात TCL टाकलेले आहे. जर प्रमाणाच्या बाहेर जर TCL पडलं तर मासे मरतात. ते कसं डोळ्यांना ते फोमलं जातं बसतं त्याच्यामुळे त्याच्यावर इफेक्ट होऊन मासे मरतात.